कुख्यात गुंड बंडू अंदेकर त्यासोबतच आयुष कोमकर हत्येप्रकरणी अटकेत असलेले लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर या तिघांनी काल उमेदवारीचा फॉर्म भरला आणि त्यानंतर जे सगळा प्रकार घडला ते आपण सगळ्यांनी बघितलं। ते म्हणजे की बंडू अंदेकर अक्षरशः घोषणाबाजी करत तिथे आलेले होते आणि त्यानंतर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी या सगळ्याचा विरोध केलेला आहे आणि आज ते समोर येत हा विरोध करतात। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमका हा विरोध कशासाठी आहे आणि त्यासोबतच कल्याणी कोमकर यांनी एका पक्षाला मुलाखत देखील दिलेली होती। तर नेमकं त्यांची बाजू काय, त्यांची भूमिका काय आहे। ताई, काल खरं तर बंडू अंदेकरांनी घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर याचा विरोध नेमका कशासाठी आहे? मला ते पटलेलं नाही आहे। त्यांना परवानगी दिली तर त्यांनी यायचं होतं, अर्ज शांततेत भरायचा होता आणि जायचं होतं। त्यांनी अर्ज पण चुकीचा भरला आहे। म्हणजे त्यांना कुठंतरी इकडंच राहून अजून असंच ओरडत यायचं आहे, अजून असाच प्रचार करायचा आहे, तर हे चुकीचं आहे। त्यांना परवानगी दिली म्हणजे अशी प्रचार करायला परवानगी दिलेली नाही आहे, आत्ताशी ते अर्ज भरत आहेत। तर हे आणि कसं म्हणू शकतात अंधेकर का नाम नेकी का काम? ह्यांनी कामच काय केलीत? सगळी माझ्या आईनी कामं केलीत। आईमुळे आज ह्यांचं नाव आहे। ह्यांनी फक्त लोकांची घरं उद्ध्वस्त केलीत, मुलांचं जीवन बर्बाद केले आणि खंडणी घेऊन लोकांची घरं उद्ध्वस्त केलीत। मग हे असं कसं म्हणू शकतात? आणि मी उमेदवार आहे, मला आणलंय बघा कसं। गुन्हेगाराला कसं आणतात? गुन्हेगाराला असंच आणतात, तुम्ही किती गुन्हे केलेत? पण या सगळ्यामध्ये ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आधीसुद्धा बंडू अंदेकर असतील, त्यांनी हे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, मग अर्धवट कसं काय राहू शकतं त्यांच्याकडनं? हो, मी तेच म्हणते, हे त्यांचा प्लॅन आहे काहीतरी। ते पोलिसांची पण दिशाभूल करतायत, पोलिसांना पण खेळवतायत। हे असं नव्हतंच व्हायला पाहिजे। ते अर्ज नीट भरला असता त्यांनी, हे त्यांनी मुद्दामन केलं आहे। इकडंच राहून नाही का परत प्रचार करायचं म्हणून परत यायचं, परत असं ओरडायचं, तर हे चुकीचं आहे। आता उद्या पुन्हा ते फॉर्म भरण्याची चर्चा आहे आणि त्यासोबतच असं देखील आत्ता माहिती समोर येते की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उमेदवारी देऊ शकल्या जाते, कारण सुभाष जगताप जे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं की ते अजून अंडर ट्रायल आहेत, म्हणजे त्यांची केस चालू आहे। तर मग या सगळ्यामध्ये जर त्यांनी उमेदवारी त्यांना दिली तर तुमचा विरोध असणार का? हो, माझा विरोध असणार, कारण का हे सुभाष जगताप पण मागच्या वेळेस म्हणालेले की ह्यांनी काहीच नाही केले, लेडीजला गोवण्यात आले। तर असं नाही आहे ना। सोनाली अंदेकर पण इकडं आलत्या 2 दिवसापूर्वी, आयुष्य व्हायच्या आधी त्याच मुलांना घेऊन आरतीला आलत्या, म्हणून मी त्यांचं नाव घेतलं। आणि कुठंतरी आज ते तुरुंगवास भोगतायत। पोलिसांना पण त्यांच्याबद्दल काहीतरी पुरावे भेटलेच असेल ना, कोण असंच त्यांना आत ठेवणार आहे? काही नसेल केलं तर कोण ठेवणार, कोण आहे? त्यांचा पण सहभाग आहेच सगळ्यांचा, म्हणून माझा विरोध आहे याला। हा जो सगळा वाद सुरू झाला तो एक प्रकारे अंतर्गत वाद आहे, तो छोट्यावरनं एवढं मोठं झालं की तुमच्या पतींना सुद्धा तुरुंगवास भोगायला लागतोय। वनराज अंदेकर खून प्रकरणी तुमच्या पतींचं नाव घेण्यात आलं, मग त्याच अनुषंगाने आयुषचं पण आयुष्य संपवण्यात आलेलं होतं। पण मग हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याचं कारण नेमकं काय? मी हे आधीच सांगितलं होतं की माझी मोठी बहीण प्रॉपर्टी मागत होती अण्णांना, ते त्यांनी द्यायला हवी होती, नाही दिली तो त्यांचा प्रश्न। आणि अण्णांना मी स्वतः म्हटलेले की आपण हे बोलून सगळं मिटवू, पण त्यांनी ऐकलं नाही। त्यांच्यामुळं आज इथपर्यंत वाद आला आणि त्यांच्यामुळेच माझा मुलगा नाही राहिला, त्याच्यामुळे मी आता शांत बसूच शकत नाही। तुम्ही देखील एका पक्षाला मुलाखत दिलेली आहे, तुम्ही देखील इच्छुक आहात, मग एकंदरीतच तुमचं लढण्याचं नियोजन काय? तुम्हाला कोणाकडनं अपेक्षा आहे की तुम्हाला तिकीट देण्यात यावं? माझी हीच अपेक्षा आहे की शिंदे गटांनी मला तिकीट द्यावं। आम्ही तिकडंच फॉर्म भरला आहे, आम्ही अजून दुसरीकडं काहीच केलेलं नाही आहे। कारण का माझं हे ऐन टायमाला ठरलं, अन्यायाविरुद्ध कुठंतरी आपणच काहीतरी केलं पाहिजे। आज खूप पुढं गेलं आहे सगळं, म्हणून तर आज मी ह्या मैदानात उतरले। नाहीतर हे माझं म्हणजे विचार पण नव्हता केला मी की असं काही मी करेल, ह्यांच्या विरोधात जाईल। मला अन्याय थांबवायचा आहे म्हणून माझा हा प्रयत्न आहे। जर अजित पवार गटाने तिकीट दिलंच तिघांनाही किंवा तिघांपैकी दोघांना जर तिकीट दिलं तर तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे? मी सरळ तेच करणार आहे, पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करणार आहे। कारण का जिथं माझा मुलगा नाही राहिला तिथं मला राहण्याची म्हणजे हेच नाही संमती, मला असं राहूशी पण वाटत नाही। मी अजूनही मेल्यागतच जगते आहे, मी माझ्या मुलांसाठीच जगत होते।
आणि गणेश कोमकर सुद्धा तुरुंगवासात आहेत, तर मग ते देखील अर्ज भरणार आहेत का? तुम्ही याबद्दलचं काही विचार केला आहे का? वकिलामार्फत काही अर्ज केलेला आहे कोर्टाकडे की अंधेकरांना जर एवढ्या गंभीर गुन्ह्यात असून देखीलही परवानगी मिळू शकते, तर गणेश कोमकरांना देखील परवानगी मिळावी यासाठी तुम्ही काय अर्ज केला आहे का? हो, आम्ही अर्ज केला आहे, म्हणजे करणार आहे. आणि यांना परवानगी भेटलीच पाहिजे. एवढं अंधेकरांना तुम्ही एवढे गुन्हे करून सुद्धा परवानगी देता, मग ह्या माणसाला का नाही देणार? आमच्यावरचा गुन्हा अजून सिद्धच झालेला नाही आहे. आणि जर का असं आम्हीच काय केलं असतं तर आमच्या घरात पण हत्यारं सापडली असती, आमच्या बँकेच्या खात्यात पण पैसे सापडले असते. अजून काहीच नाही आहे, तरी आम्हाला ह्यात गोवण्यात आले आणि पैसे देऊन सुद्धा आमची कामं हे लोक होऊन नव्हती देत अंधेकर, तरी मी शांत होते. पण आत्ता माझ्या मुलाचं जीवन उद्ध्वस्त केल्यावर कुठली आई शांत बसेल? मी नाही बसणार शांत आता. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आज या सगळ्या आयुषच्या प्रकरणानंतर जे अंधेकर आहेत त्यांचे सगळ्यांचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत. मग तुम्हाला असं कुठे वाटतं का की राजकीय पाठबळ किंवा कुठलं तरी मोठं पाठबळ आज अंधेकरांना मिळते आणि त्यामुळेच हे निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं? हो, तसंच आहे ना. कारण का यांचं बँक खाते वगैरे सगळं सील असताना ह्यांच्याकडे पैसे येतात कुठनं? हे एका दिवसासाठी आले, इस्कॉटचे तर पैसे द्यावेच लागतात आणि एक जण नाही, 3 जणं, म्हणजे किती पैसे लागतात? एवढे पैसे ह्यांच्याकडे आले कुठनं? कोणाचा तरी हात असूच शकतो मागे. नक्कीच. आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आणि त्यासोबतच पक्ष जे थोडेफार का होईना विचारत आहे की आपण ह्यांना एकदा म्हणजे अंधेकरांना उमेदवारी देऊन बघूयात, तर दोघांनाही काय तुम्ही आवाहन कराल? मी पक्षाला हेच सांगते की त्यांना तिकीट देऊ नका, नाहीतर तुमच्या पक्षाचं नाव खराब होईल आणि हे नाव खराब करणारीच लोक आहेत त्याच्यामुळं. आणि मतदारांना हेच सांगते की तुम्ही माणूस बघा, तो माणूस कसा आहे, काय आहे, मगच तुमचं बहुमूल्य मत त्यांना द्या. नक्कीच. आपण बघितलं तसं कल्याणी कोमकर यांनी सांगितलेलं अगदी योग्य आहे की बंडू अंधेकरांनी जे काल उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो काही पहिल्यांदा भरलेला नव्हता. मग त्यांनी फॉर्म तो अर्धवट भरला कसा आणि त्यासोबतच त्यांना आत्ता राजकीय किंवा आर्थिक पाठबळ कुठून मिळतं हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आता उद्या बंडू अंधेकर, सोनाली अंधेकर आणि लक्ष्मी अंधेकर जे आहेत ते पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. तर यामध्ये पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.